मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतुकीत आता काही बदल करण्यात आलेत। लोणावळा खंडाळा मार्ग टाळावा, वाहतूक पोलिसांनी हे वाहन चालकांना आवाहन केलेलं आहे। मुंबई पुणे महामार्गावर गेल्या 20 तासांपासून महाकोंडी झालेली आहे आणि ताम्हिणी घाट मार्गे पुणे पौड, ताम्हिणी घाट मार्गे माणगाव, मुंबई माळशेज घाट मार्गे पुणे चाकण नारायणगाव असा प्रवास करावा अशा पद्धतीने पोलिसांनी सुचवलेले। वाहतूक पोलिसांनी काही सूचना केलेल्या आहेत। गेल्या 20 तासापासून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतुकीचा मोठा खोळंबा झालेला आहे। कित्येक किलोमीटर लांब रांगा लागलेल्या आहेत। यामध्ये मोठ्या बसेस आहेत, ट्रक आहेत, ट्रेलर्स आहेत, त्याचप्रमाणे छोटी छोटी वाहनं सुद्धा आहेत आणि 20 तासांपासून अशा प्रकारे प्रवासी प्रचंड खोळंबलेले आहेत, हाल होतात आणि त्यामुळे पोलिसांनी आवाहन केले या मार्गाचा वापर टाळावा, या मार्गावर येऊ नये तर पर्यायी मार्गाचा त्यासाठी वापर करावा अशा प्रकारे पोलिसांनी सूचित केलेलं आहे। गेल्या 20 तासांपासून वाहतुकीची कोंडी झालेली आहे आणि ही वाहतुकीची कोंडी कधी सुटणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर झालेल्या भीषण वाहतूक कोंडीमध्ये ट्रान्सपोर्टचे शेकडो ट्रक अडकून पडलेले आहेत। गेल्या 17-18 तासांपासून अनेक ट्रक चालक रस्त्यावर ताटकळलेले आहेत, तहान भुकेने ते व्याकुळ झालेले आहेत आणि या ट्रक चालकांची परिस्थिती आता इतकी गंभीर आहे की त्यांनी थेट एक्सप्रेस हायवेवरच जेवण तयार केलं। मलकापूरवरून मुंबईला या ठिकाणी प्रवास करतोय आणि हा प्रवास करत असताना महालक्ष्मी ट्रॅव्हल्सने आम्ही प्रवास करतोय आणि आम्ही दुपारी म्हणजे 3 तारखेच्या 4:30 वाजता आम्ही ट्रॅव्हल्सला बसलोय आणि असं आम्हाला समजतंय की समोर घाटात एक टँकर पलटी झाला आहे, म्हणजे गॅस टँकर लिकेज झाला आहे आणि तो पलटी झाला आणि अशा प्रकारची वाहतूक कोंडी या ठिकाणी झाली आहे। आम्हाला सकाळी कामावरती 9:30ला पोहोचायचं असतं, अजूनपर्यंत आम्ही या ठिकाणी पोहोचू शकलेलो नाही। परिवहन वाजल्यापासून इथे आहे।